हाय मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सचिन भोईर। या चॅनलला आपला स्वागत आहे। तर लवकरच आपल्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि त्यासाठी सर्व महाराष्ट्रभर गणपती बाप्पांच्या मखराचे डेकोरेशनची तयारी चालू असते। तसेच आम्ही आमच्या संपूर्ण फॅमिली ह्या डेकोरेशनसाठी आम्हाला मदत करायला आलेली आहे आणि संपूर्ण फॅमिली मिळून आम्ही हा डेकोरेशन तयार करणार आहोत। तर आम्ही या वेळेस विशेष म्हणजे बाबा अमरनाथ यात्रा या गुफेतील डेकोरेशन करणार आहे। तर दरवर्षी आम्ही काहीतरी एक वेगळा डेकोरेशन करायचा विचार करत असतो आणि याही वर्षी आम्ही असाच विचार केला आहे की बाबा अमरनाथ यात्रेचा गुफा हा आपण एक डेकोरेशन इथे बनवायचा। आणि ह्यासाठी मला माझी इथे घरवाली सुद्धा मदत करत आहे आणि इथे फॅमिली सुद्धा आमची या कामासाठी सज्ज झालेली आहे आणि सर्वजण इथे मेहनत घेत आहे। तर येथील मखराचे काम पूर्ण होत असताना मी आपल्याला काही बर्फाण्याबाबतचे रहस्य सांगणार आहे। अमरनाथ यात्रा ही खूप एक प्रसिद्ध अशी यात्रा आहे आणि येथील शिवलिंग सुद्धा खूप प्रसिद्ध आहे। विशेष म्हणजे हे शिवलिंग पूर्णपणे बर्फाने बनलेले आहे आणि बर्फाने बनल्यामुळे याला बर्फाने बाबा सुद्धा असे म्हटले जाते। तर येथील पहिले रहस्य असे आहेत की येथील शिवलिंग हे पाण्याच्या थेंबाने बनले आहे। येथे उन्हाळा असला तरी आजूबाजूचे सर्व बर्फ विरघळून जाते, पण बाबा अमरनाथचे शिवलिंग जसे राहते। इथले नंबर 2चे रहस्य असे आहे की जेव्हा चंद्रमाचा आकार मोठा असतो तेव्हा शिवलिंगाचा आकार सुद्धा मोठा होतो आणि जेव्हा चंद्रमाचा आकार छोटा होतो तेव्हा शिवलिंगाचा आकार इथे कमी होतो आणि पौर्णिमेच्या दिवशी या शिवलिंगाचा आकार सर्वात मोठा असतो। इथले 3रे रहस्य असे आहे की इथे आजूबाजूला असणारा साधा बर्फ हा हात लावल्याने विरघळून जातो, पण बाबा अमरनाथ शिवलिंगाचा बर्फ हा पक्का बर्फाचा असतो आणि कडक एकदम बर्फाचा असतो। इथले 4थे रहस्य असे आहे की आजूबाजूलाही अशा प्रकारच्या काही गुफा आहेत आणि तिथेही थेंब पाणी पडतो, पण त्या थेंब पाण्यातून असा शिवलिंग तयार होत नाही। आणि हे कसे घडते, हे कसे होते हे वैज्ञानिकांना सुद्धा अवगत झाले नाही। अजूनही त्यांना ह्या गोष्टीचा प्रश्न पडलेला आहे। तर अशा प्रकारचे 4 रहस्य मी तुम्हाला हा मखर बनवता सांगितलेले आहे आणि ह्या चला पुढे आपण आता मखरचं काम संपत आलेलं आहे। पूर्णपणे हा बाप्पा लवकरात लवकर येणार म्हणून हा बाबा अमरनाथ गुफेचा हा मी डेकोरेशन सजावट केलेला आहे। तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक करा आणि कमेंटमध्ये कळवा की कशा प्रकारे ही बाबा अमरनाथ यात्रेची गुफा आम्ही गणपती बाप्पा आमच्या लाडक्या बाप्पांसाठी बनवलेली आहे।